पुढच्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. ओटू कॉमेंट्री स्टुडिओ. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं अमोल पाटिल राजपूती चषक 2025 चौथा संस्करण. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. तिगरे एनसीसी बनाम सपाले परिवार के बीच मुकाबला. सिक्का उछला, सपाले परिवार के पक्ष में गिरा. उन्होंने कहा कि भैया हम गेंदबाजी करेंगे और तिगरे एनसीसी को करनी है बल्लेबाजी. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. इंपॉर्टेंट मुकाबला है. काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं. कल का जो पहला मुकाबला जो है ना वो 9 बजे बस शुरू हो जाएगा. तो कल ग्रैंड फिनाले है अमोल पाटील राजपूती चषक 2025 का. आठवणीच्या मैदानावर कर्तृत्वाचा षटकार. अमोल पाटील राजपूती चषकाचा थरार. मनोरंजनाचा डबल बार प्रेक्षकांसाठी परवडी आहे. आज सकाळी सुरुवात झाली. द्वारकामाई चिखलपाडा किरईपाडा या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असतील. महत्त्वाचा सामना. पॉवर प्लेचा षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. साहिल दर्शन आघाडीचे फलंदाज मैदानावरती. जगन्नाथ घरत आणि त्याचबरोबर रामचंद्र घरत जे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांचं शुभागमन झालंय आणि आता सध्या सुरू असलेल्या सामन्याचा ते आनंद घेत आहेत मनमुरादपणे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळाय. फटका तर चांगला. क्षेत्ररक्षक मैदानमध्ये एकच धाव मिळेल. एकेरीनं खातं खोलं जाते. डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर होतोय. अतिशय महत्त्वाचा सामना. द्वारकामाई चिखलपाडा खार्डी या सामना आपण पहिल्या मैदानावरती चिखलपाडा संघानं शानदार कामगिरी केली. आता दर्शन आणि साहिल केणी. दर्शन 1 धावसंख्या बिनबाद 1. तिगरे बॅकवर्ड जाऊन ऑन साइडला पूल केलाय. शॉर्ट टर्म पूल. चेंडू वन बाउन्सी बरशा पार. चौकार. खणखणी चौकार. टाळ्यांचा गजर. साहिल केणी काय फटका खेळलाय. थँक्यू कुंदन. आकोटापदा चेंडू बॅकफुटला गेला. फलंदाज डीप इन द क्रीज जाऊन खेळला. सुरेख फटका. पूलचा फटका आहे. शानदार टायमिंग. बॅकफुटला गेलाय. पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. बदला घेतलाय वीरेन. फलंदाज साहिलची कळी संपुष्टात. पहिला धक्का. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय घडलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडू लेग स्टंपच्या बाहेर बॉडीचा बॅलन्स गेला. पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. पॉईंटला सुरेख क्षेत्ररक्षण झाले आणि मग सेलिब्रेशन. वीरेनला यश मिळत आहे. पहिला चौकार त्यानंतर विकेट. धावसंख्या 5. 5ला 1 तिगरे. नवीन बॅटर मिलिंद मैदानावरती दाखल झालाय. महत्वाचा षटक आहे. अमोल पाटील स्मृती चषकाचा थरार. पाटील नेटवर्क म्हणजे उत्तम प्रकारचं प्रक्षेपण. कॅमेरामॅन जबरदस्त काम करतात. अपडेटर आमच्या बरोबर आहेत. ते देखील जबरदस्त कामगिरी करत असताना अमर आहेत. शेखर आहेत. स्कोरर मैदानावरती देखील खूप जबरदस्त खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. अर्थात बॅट आणि बॉलमधला हा थरार. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी. बॅट आणि बॉलमधली जुगलबंदी पाहण्याकरता प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवरती बिरेन खेळण्याची जबाबदारी मिलिंदची. धावसंख्या 5ला 1. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट शिखड. यष्टिरक्षण उत्तम झालेलं आहे. पकडला झेल. मिलिंदचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 2. थँक्यू कुंदन. डीप इन द क्रीज जाऊन ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची अगदी मोठी कडा लागली आणि त्यानंतर यष्टीच्या मागे यष्टीरक्षक टपला होता. झेल पकडण्याकरता सुरेख झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. काय स्माईल आहे. काय स्माईल आहे मैदानावरती पहा. धावसंख्या 5ला 2. 5-2. वीरेन गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले. एका बाजूला फलंदाजी करत असताना दर्शन 1 वरती तर नवीन बॅट्समन दाखल झाला आहे साहिल. मधल्या फळीतला फलंदाज. दर्शन 1. धावसंख्या 5ला 2. गोलंदाजी मार्क गोलंदाज वीरेंद्र पुन्हा एकदा सज्ज असेल.
षटक अतिशय महत्वाचं आहे. थर्ड मॅच पॉइंट. याच दरम्यान संतोषजी जंगम यांचं शुभागमन झालं. या स्पर्धेकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत आणि त्याचबरोबर समालोचकांचं हौसला बुलंद करण्याचं काम सातत्यानं ते करत असतात. संतोषजी जंगम आपलं स्वागत आहे. वेलकम. 5-2 तिगरे. वेळ घालू नका. सातत्यानं या ठिकाणी तुम्हाला अनाउन्समेंट केली जाते, सातत्यानं माहिती दिली जाते, पंच सातत्यानं या ठिकाणी निर्देश करतायत, इशारा करतायत. 5-2 स्थिती आहे. ओहो, ऑफ टाइमच्या खूपच बाहेर चेंडू. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. वाईट बॉलचा इशारा. मिस्टर एस्टरनं धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचली ती 7 वरती. 7-2. बघा काय घडलं होतं मैदानावरती. खूपच ऑफ टाइमच्या बाहेर वाईट यॉर्कर टाकायचं होतं आणि त्या नादामध्ये चेंडू वाईट टाकलाय. स्वेर चेंडूनं धावसंख्या पोचली ती 7 वरती. तिगरे एनसीचा संघ बॅटिंग करत असताना मैदानावरती. दर्शन 1. साहिलला आपलं खातं खोलायचं आहे. दर्शन ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती बिरेन. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू बॅटची कट घेतोय आणि जातोय. थर्ड मॅनला 1 धाव मिळणार आहे. दर्शन 2 वरती पोहोचलाय. धावसंख्येमध्ये 8-2 तिगरे एनसीसी. सुरेख कामगिरी. अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ. शेवटचा चेंडू शिल्लक. दोन्ही बॅट्समन चर्चा करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि जेव्हा पॉवर प्ले ना तेव्हा पॉवर दाखवायची असते, परंतु आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी केली. एक चौकार आल्यानंतर वीरेंद्र कमबॅक केलं. दुसऱ्या चेंडूवरती तो चौकार होता. ओ हो, वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 9-2. मिस्टर एस्ट्रा आपल्याला बघायला ॲक्शन रिप्ले पहा. पाटी रेट बरोबरती खूपच ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. जी वाईट लाईन आहे ना ती पकडून टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रयत्न यशस्वी होत नाहीये. अपयश येते वीरेनला. स्वेर गोलंदाजी. भरकटलेला मारा. धावसंख्या 9-2 तिगरे. ओ, चेंडू खेळायचा होता ऑनसाईडला. स्कोलेकच्या दिशेने टायमिंग करता आलं नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 10-2 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तिगरे. 10-2. बघूया काय घडलं होतं मैदानावरती. शेवटच्या चेंडूवरती निर्णायक क्षण आहेत या षटकातले. शेवटच्या षटकाचा खेळ अत्यंत महत्त्वाचा. ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती अत्यंत सुरेख फटका शॉर्टम पूल केलं गेलं होतं. चेंडू सीमारेषा पार चौकार. त्यानंतर या ठिकाणी मैदानावरती अत्यंत सुंदर कामगिरी. झेल पकडला गेला, बदला घेतला गेला. एसटी रक्षकाने चांगली कामगिरी केली. 2 कॅच आपण या ठिकाणी. सेलिब्रेशन काय झालंय. सुरेख कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक. धावसंख्या 10-2 आहेत. जास्त वेळ घेऊ नका. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. 10-2. दर्शन 2 वरती खेळतोय. साहिल 1 वरती. सागर आपल्या बॉलिंग मार्फती सज्ज असेल. अमोल पाटील स्मृतिचषकाचा थरार. आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार. स्ट्रायकर एंड्स वरती बॅट्समन साहिल. दर्शन 2 वरती खेळतोय. पुन्हा एकदा तेच घडतंय. दिशेवरती कंट्रोल नाहीये, नियंत्रण नाहीये. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 11-2 एनसीसी तिगरे आणि त्याचबरोबर सफाळे परिवार. महत्त्वाचा सामना. यानंतर एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. सुरेख कामगिरी मैदानावरती निश्चितच गोलंदाजाकडनं देखील केली जाते. एक चेंडू त्यांना खराब टाकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ गोलंदाजी करण्यात यश मिळालेलं आहे आणि बॅट्समन चांगला आहे. धावसंख्या 11-2. सागर आघाडीचा गोलंदाज आहे. यष्टीरक्षक एसटीना चिकटून. तिगरे 11-2 आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं, परंतु सुरक्षित आहे फलंदाज. आपल्या क्रीजमध्ये धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. महत्त्वाचा सामना. ॲक्शन रिप्ले पाहू शकता काय घडलं होतं मैदानावरती. यष्टीरक्षण अतिशय जबरदस्त आहे. ओ, दोन्ही स्टार यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळालं. धावफलका धाबा 11-2 तिगरे एनसीसी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. ऑन साईडला चेंडू पूल केलाय मिड विकेट मध्ये. अगा मोटरच्या दिशेने जाईल चेंडू. सीमारेषा पार. चौकार के षटकार. 4 धाबा. कडकडीत चौकार.
अकोटाबद्दल चेंडूवरती पूल केलंय, अत्यंत दर्जेदार फटका, टायमिंग चांगलं होतं. डावखुऱ्या फलंदाजाचा, शैलीदार फलंदाजाचा रुबाबदार फटका मिड विकेटला. अगम मोटरच्या दिशेने जाईल स्टँड मध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 रन्स. या चौकारानं पुन्हा एकदा अशा पलवित होतील. मोठ्या धावसंख्येच्या दृष्टिकोन आपण प्रयत्न करतो. धावसंख्या 15ला 2 दिगरे एनसीसी. गोलंदाजी मार्कवरती सागर, खेळण्याची जबाबदारी साहिलची. साहिल घेतोय 5 वरती तर दर्शन घेतोय 2 वरती. ऑन साइडला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती थांबेल का चेंडू. 1 टू 4 चेंडू सीमारेषा पार, चौकार. साहिलची बॅट तळपायला सुरुवात झाली. वा साहिल वा, जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा अगम मोटर स्टँडच्या दिशेने चेंडू गेलाय. मिडल लेग वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार, साहिलच्या बॅटमधनं कडकडीत चौकार. धावसंख्येला येतोय आकार आणि खराब चेंडू येतच राहतील. त्यावरती तुम्हाला या ठिकाणी मोठा फटका खेळायचा आहे, त्या संधीचं सोनं करायचं आणि तेच काम या ठिकाणी साहिल करतोय. धावसंख्या 19ला 2. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. मोठा फटका खेळायचं होतं. मिसाईल स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला, झेल बदला घेतला सागरनं. साहिल बॅक टू द पॅव्हेलियन. 19ला धक्का क्रमांक 3. दिग्गज संघाला त्यांच्या अपेक्षांना लागणारा मोठा सुरंग मैदानावरती. 3रा धक्का. साहिल खूप चांगली बॅटिंग करत होता, 2 चौकार त्याने टोलवले, पण एक चेंडू तुमचा शिकार करण्याकरता येणार. तो हा शिकार करणारा चेंडू तुमच्या स्क्रीनवरती पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून दाखवला जाईल. नवीन बॅट्समनला लगेचच मैदानावरती यायचे. ऑफ टर्मच्या बाहेरून ऑन साईडला खेळायचं होतं, खेचून मारायचं होतं. चेंडू वरती अगदी खूप वरती गेला होता आणि काय जबरदस्त या ठिकाणी झेल पकडला गेला. कॅमेरामॅन तुमचंही कौतुक आहे, खूप चांगली कामगिरी आपण पण करताय. धावसंख्या 19ला 3. 19 नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. बॅटिंग करण्याकरता विशाल पाटील. मागच्या षटकामध्ये काय घडलं ते देखील तुमच्या समोर येईल. फक्त जास्त वेळ घेऊ नका, महत्वाचा सामना आहे. धावसंख्या धावपलकावरती 19ला 3. ओ काय चेंडू बॅटची आतली कड घेऊन फाईन लेगला जातोय. पंचांचा इशारा बघूया. 22चा चौकार आहे, 22चा चौकार आहे. चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या धावपलकावरती 23. थँक्यू. 23ला 3 आहे. या षटकात काय घडलं ते देखील तुमच्या समोर असणार आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहू शकता हे षटक आणि त्याचा फ्लॅशबॅक तुमच्या समोर असेल. अतिशय महत्त्वाचं म्हणजे ऑफटमच्या भारता चेंडू होता. यष्टी रक्षण खूप चांगलं झालं या चेंडूवरती. धावसंख्या 23 आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर पूलचा फटका होता, अगम मोटर स्टँडमध्ये चेंडू गेला होता, 1 बाउन्स. पुन्हा एकदा स्लॉटमधला चेंडू प्लॉटच्या बाहेर पाठवला. 2 कणकणीत चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ऑफटमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे गेले विकेट. बदला घेतला गोलंदाजानं. ही विकेट आहे आणि खूप चांगलं काम कॅमेरामॅननं देखील केले. पुन्हा एकदा टप्प्यानंतर चेंडू आतमध्ये आला, बॅटची आतली कड आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. 22च्या रूपाने चौकार आलाय. धावपलकावरती धाबा 23ला 3. हे सगळे ग्राफिक चांगले अपडेट पाठी निर्भरच्या माध्यमातून जे प्रोफेशनल लेवल आपण करतो, प्रोफेशनल लेवलला सगळं आपण स्क्रीनवरती ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या फक्त बोलायच्या असतात. सध्याच्या क्रिकेटमध्ये ते अतिशय महत्त्वाचं असतं. 23ला 3. धावपलकार धाबा तिघरे. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्या पावलोत्रीमध्ये सुरेख कामगिरी करत असताना बाद तप्पन आलाय गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 23. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला चेंडू डॉट टाकला गेलाय. महत्त्वाचा सामना मैदानावरती. क्रिकेटच्या खेळामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. आमूलाग्र बदल गेल्या काही वर्षामध्ये. फुलटॉ चेंडू ऑन साइडला खेचून मारलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेल सुटलाय आणि षटकार. खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. बघा काय घडलं होतं मैदानावरती. षटकार आता रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा इशारा. टीव्ही अंपायर बिझी होतील. बीमरसाठी बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. मैदानावरती काय घडलंय बघा. फुलटॉस चेंडू तर निश्चित होता. 29ला 3 आहे. राकेश उत्सव मूर्ती आमच्याबरोबर दाखल झालेले आहेत.
आज त्यांचा वाढदिवस आहे. राकेश राऊत त्यांचाच वाढदिवस आहे आणि आता पाहिलं जाईल हा चेंडू बिंबर आहे की नाही. खराब क्षेत्ररक्षण झाले स्क्वेअर लेगला. वीरेन जाधव खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु तो कागदावर राहिला. बघूया काय घडलंय. इट्स नो बॉल. टाळ्यांचा गजर होत असताना तिघरेचे सर्व समर्थक खुश आहेत. नो बॉलचा अर्थ पुढचा चेंडू असेल अमोल पाटील पृथ्वीचषक 2025 पिक्चर आहे सुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. काय घडलं होतं मैदानावरती. फ्री हिटचा इशारा झालाय. बघा काय घडलं होतं. बीमर चेंडू आहे आणि बरोबर जे ब्ल्यू लाईन आहे त्याच्या वरती चेंडू आहे. कमरेच्या वरती असलेला चेंडू डीप होतोय परंतु तरी सुद्धा तो कमरेच्या वरती आहे त्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा केला. 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आकडे बदलतील. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहेत. तर्पण वरती दडपण आहे. धावफलका धाबा 30. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज. दर्शनसाठी चेंडू होता. तर्पणच्या हातामध्ये जाईल. एक धाव. ओ हाही झेल सुटलाय. झेल सुटलाय पण झेल गडं गरजेचं काय त्याचं कारण आहे पुढच्या झेलची तयारी होते मानसिकता होते. तर झेल सोडण्याची जर या ठिकाणी एकदा झेल सुटला ना मग तो कॉन्फिडन्स तुमचा लो होतो. त्यामुळे जरी फ्री हिट असला तरी झेल पकडणं गरजेचं आहे. फलंदाज बाद नाही होणार पण तुमचा कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा असेल. धावसंख्या 31ला 3. दर्शन नवरती घेतोय तर विशाल आपलं खातं खोलणार आहे. आता मिस टाइमचो खातं खोलणार की नाही प्रश्न आहे. पकडला जेल. विशालचा संपला खेळ. 31ला 4. तिघरे लवकर खेळा त्यामुळे चेंडू बॅटवरती नीटचा आलेला नाहीये. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. सुरेख झेल पकडला गेला. सुंदर कामगिरी. यष्ट्यांच्या मागे धावपलकावरती धाबा आहेत. 31ला 4. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. सचिन किणी मैदानावरती दाखल होतोय. जरा लवकर यायचंय. बघा कुठे लागलाय चेंडू. टोला लागलाय. टोला चेंडू लागलाय आणि त्यामुळे वरती आकाशामध्ये आणि लवकर खेळलाय. म्हणजे चेंडू खेळत असताना घाई झाली. चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज नाहीये. हा ऍक्शन रिप्ले होता पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. धावसंख्या 31ला 4. दर्शन घेतोय नवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तर्पण. तिगरीचा संघ मैदानावरती. शानदार खेळ आहे आपल्याला बघायला मिळतोय. अमोल पाटील बुद्धिचषक 2025. निपिंत क्रीज जाऊन खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. छान कामगिरी करत असताना तर्पण स्वतःवरती दडपण येणार नाही याची काळजी घेतोय. 31ला 4. एक मैदानावरती जो खेळ आपण बघितला अर्थात दर्शनचा 9 वरती खेळतोय तो चांगला या ठिकाणी बॅट्समन आहे. खूप चांगली बॅटिंग त्यानं केले. 5 चेंडूमध्ये 9. स्ट्राईक रेट जबरदस्त आहे. स्वीप केला साईडला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. एकच धाव. एकेरी धावेने धावसंख्या 32ला 4. तिगरे एनसीसी. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. शेवटचा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल या षटकातला. अमर आणि मशेकर ही जोडी मैदानावरती आमच्या करत समालोचकाचं मैदान आहे तिथे त्या मैदानावरती आहे. मैदानावरती काय घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 32 पपो. तर्पण गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा चेंडू या षटकातला. धावसंख्या 32ला 4. अबे चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट लाईन चेंडू जातो. एकच धाव मिळणार आहे का. दुसरी पाहूया. दर्शन टेबल स्वतःकडे स्ट्राईक. 3 षटकांचा खेळ. 33ला 4. तिगरे एनसीसी प्रथम बॅटिंग करत असताना. महत्वाचा सामना आहे. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना त्याची माहिती आपल्याला मिळेल. विळंगे संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिघरे एनसीसी सफाळे परिवार 2 मातबर संघ मैदानावरती. खेळ काही क्षणासाठी थांबलाय. जलपानासाठी खेळ थांबलेला आहे. वेळ बघा. वेळ अत्यंत महत्वाची आहे. आता बरोबर मैदानावरती 4 वाजून 4 मिनिटं झालेत. काय घडलं होतं यापूर्वी ते देखील पाहूया. पहिल्या चेंडूवरती चौकार आहे आणि तो कशा पद्धतीने ते देखील पाहूया. महत्वाचा सामना. धावफलक धाबा 33ला 4 आहे. जलपानासाठी खेळ थांबलाय.
अकुटपता चेंडू बॅकफुटला गेलेत. सुरेख फटका खेळला. या चौकाराने आत्मविश्वास पडलाय. त्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर खेळायचं होतं अर्थात क्षेत्ररक्षक पॉईंटला. सुरेख जेल टिपला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन आपण बघितलं. सेलिब्रेशन झालं. 2 विकेट आणि स्टंपिंग यष्टीच्या मागे खूप चांगली कामगिरी केली गेली. परंतु बाद झालं पण यष्टीरक्षण खूप चांगलं होतं. 2 चौकार आपण बघतोय ऑन साईडला. अगम मोटर स्टँडच्या दिशेनं चौकार तडकावले गेले. डावखुरा फलंदाज आहे. त्याचे शैलीदार फटके मैदानावरती आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. महत्त्वाचा सामना 33ला 4. जलपणानंतर खेळ पुन्हा एकदा सुरू होतोय. तिगरे संघ मैदानावरती. जजपाल आमच्या बरोबर आहेत. एक धाव मिळणार का की 2 पाहूया. एक धाव पूर्ण केलं. दुसऱ्या त्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या त्याचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव. शॉर्ट मिडविकेटला कोणी नाही. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या वाढले. धावसंख्या पोचली ती आता 34 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये NCC तिगरे प्रथम बॅटिंग करत असताना सामना अतिशय महत्त्वाचा आहे. सफाळे परिवार तिगरे NCC. षटक क्रमांक 4 मैदानावरती बसू आहे. चौथ्या षटकाचा खेळ. एकूण 30 चेंडूंचा खेळ अतिशय महत्त्वाचा. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उन साईडला खेळ आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक एकाच धावात समाधान मानतील दोन्ही बॅट्समन. या एकेरीनं धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वृद्धी झाली. धावसंख्या 35. हा या ठिकाणी झेंडा पहा. बरोबर आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहे अनुराग चव्हाण कॅमेरामॅन. थँक्यू अनुराग. आणि परत एकदा कधी मैदानात यायचं हेही त्याला माहिती आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू सुरेख मारलाय. कबरच्या डोक्यावरून अगम मोटर स्टँड मध्ये जातोय. व्हॉट अ शॉट. कडक फटका. चौकार. नाम बडे और दर्शन भी बडे. दर्शनच्या बॅट मधनं सुरेख फटका. थोडीशी जागा मिळाली त्याचा भरपूर फायदा. खरपूस समाचार घेतलाय आणि बरोबर कबरच्या डोक्यावरून हा चेंडू बट्टू लावलाय. आत्मविश्वास वाढणारा या टोल्याने. आत्मविश्वास वाढणारा या चौकाराने. धावसंख्या पोहोचले 39. 39ला 4. तिगरे NCC तिगरे. गोलंदाजी मार्कवरती संकेत. क्षेत्ररक्षक इथे आहे. ओ नशिबाची साथ बहादुरांना मिळते. पराक्रमी खेळाडूंना मिळते आणि मैदानावरती तेज घडते. पहा काय घडलं होतं. पहिल्या चेंडूवरती कबरच्या डोक्यावरून अप्रतिम फटका. त्यानंतर इथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक आहे कबर्समध्ये. एक्स्ट्रा कबरमधनं तो चौकार होता. त्यानंतर कबरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तो थोडासा फसल्यासारखा वाटत होता परंतु झेल घेता आले नाही. 40ला 4 तिगरे NCC. ऑन साईडला खेळायचं होतं. सुरेख चेंडू होता संकेतचा. बघूया काय घडलं होतं. कारण क्लिअर पिक्चर तुमच्यासमोर ॲक्शन रिप्लेमध्येच येऊ शकतं. ऑन साईडला खेळायचं. बॅटचा चेहरा पूर्णपणे बंद झाला. पुल्लेन गोलंदाजी खूप चांगली करत असताना संकेत. 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दर्शन घेत आहेत. 16 वरती सचिन नकिणी 2 वरती बॅटिंग करत असताना महत्वाचा सामना. चेंडू रीड करता येत नाहीये. मोठे फटके तरी खेळायचे आहे परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. सुरेख कामगिरी संकेतची. 4 षटकं 10ची सरासरी. 40ला 4 स्थिती आहे. तिगरे NCC प्रथम बॅटिंग करत असताना. तर शेवटच्या षटकाचा खेळ. शेवटचे 6 चेंडू देखील महत्वाचे. बघूया कोणाला पाचारण केलं जातंय. एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं. सफाळे परिवार टीम मीटिंग करत नाहीत. त्यांच्याकडे कॅप्टन आहेत. त्यांच्याकडे व्हाईस कॅप्टन आहेत. त्याचाच वापर करतात. 10ची सरासरी. धावसंख्या 40 आहे. दर्शन 16 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधनं आलेला 1 चौकार आणि 1 षटकार. फुल टच चेंडूवरती नो बॉल होता. त्यावरती खरपूस समाचार. भीमर चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालं. स्क्वेअरला गेला. त्यानंतर ऑफ साईडला एक्स्ट्रा कबरच्या डोक्यानं खेळला एक दर्जेदार फटका. ओव्हर द टॉप इनफिल्ड वरून खेळलेला फटका. दर्जेदार बॅटिंग. 4 धावा. 10ची सरासरी. धावसंख्या 40. आतापर्यंत नो बॉलवरती टोकलेला षटकार दर्शनचा अतिशय अप्रतिम होता. त्यानंतर एक ऑफसाईडला खेळलेला फटका. ऑन साईडला फटका खेळलाय परंतु काय घडतंय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. मिड विकेटला जो दर्शन चांगली बॅटिंग करतो तो फलंदाज बाद झालाय. 40ला 5. 16 वरती दर्शनची कळी संपुष्टात. नवीन बॅटर लवकर मैदानावरती यायचंय. बघा काय घडलं होतं. मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचं होतं.
षटकार तुटवायचा होता, हल्ला जरूर केला, परंतु शिकार बनून दर्शन बॅक टू द पॅबल या ठिकाणी गेलेला आहे. चला लवकर, आता सफाळी संघाने कुठल्या प्रकारची टीम मीटिंग केलेली नाही, ही चांगली गोष्ट आहे. डिसिप्लिन अतिशय महत्वाचं आहे. तिगरे तुम्हाला जरा घाई करायला लागेल. नियम फक्त या ठिकाणी सफाळी संघासाठी नाही, तुमच्यासाठी पण आहेत. 40-5. आता सफाळी संघाला पाण्याची आवश्यकता. तिसऱ्या षटकात तुम्हाला पाणी जलपानासाठी वेळ त्या ठिकाणी असते. त्यानंतर जर जास्तच आवश्यकता असेल तरच पाणी मिळेल, नाहीतर पाणी मिळणार नाहीये. प्लीज, जल है तो कल है. बघा काय घडलं होतं या पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत हायलाईट आहेत. मैदानावरती तिगरे संघाने केलेली बॅटिंग, काही चांगले फटके आपल्याला देखणे फटके बघायला मिळाले. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका, दर्शनच्या बॅटमधनं फुल टॉसवरती त्याने खेळलेला फटका देखील अतिशय दर्शनीय होता. त्यानंतर कव्हर्समध्ये झेल सुटलाय. मिड विकेटला झेल. त्यानंतर बघा मैदानावरती काय घडलंय. दिशा दिले चेंडू, चेंडूला दे दिशा, चेंडूला दिले दिशा, चेंडू ओलांडतोय सीमा रेषा. या मॅचची बदलते परिभाषा. 44-5. बघा ऑफटमच्या बाहेर शपथ झाला होता, फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाचा जो वेग आहे त्याचा वापर करत लॉग लेग आणि त्याचबरोबर फाईन लेग याच्यामध्ये बरोबर हा चेंडू खेळून काढलाय. सुरेख सुंदर टायमिंग, शानदार बॅटिंग मैदानावरती. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. धावसंख्या झाली 44-5. तनिष किनी मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोठावून इरादे स्पष्ट करत असताना दर्पण आपल्या कोट्यात दुसरं षटक टाकत असताना पहिल्या षटकात 10 धाबा, या षटकात पहिल्या चेंडूवरती त्याचं चौकाराने स्वागत झालेलं आहे. तिगरे 44-5. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्पण. आता पहिल्या चेंडूवरती जेव्हा चौकार येतो ना तेव्हा दडपण येतं. दडपण आता इथून कसं बाहेर पड, तपन आहे, तपनवरती थोडं दडपण आलंय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. बघूया काय घडतंय. पाठलाग तर केला जाईल, चेंडू थांबणार का. तपन मैदानावरती आहे. बॅट सुटले. एका बॅट्समॅनला डगआउट मध्ये जावं लागेल. धक्का क्रमांक 6 बसेल का. पंचांचा इशारा. बॅट्समन आउट. अत्यंत महत्वाची विकेट आहे. तपन थोडंसं दडपण आलं, परंतु त्यानंतर तो त्या धक्क्यातनं सावरतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. बॅकफुटला गेला फलंदाज. सुरेख फटका खेळला. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाठला केला गेला, थ्रो केला गेला आणि त्यानंतर 3 धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि एका बॅट्समॅनला आपली विकेट सॅक्रिफाईस करायची होती. बघायचं आहे का. अंपायर्स कॉल आहे, अंपायर्स कॉल आहे. रनआउट बघायचंय. मग काय बघायचंय. रन बघायचे आहेत का. नॉन स्ट्रायकर एंडला जो बॅट्समन आहे त्याची बॅट आपण बघूया कधी सुटले, अर्थात ते देखील बघणं गरजेचं असेल. आता नॉन स्ट्रायकर एंडला ते पाहिलं जाईल. इथे हात थ्रो आलाय. ऑनफिल्ड अंपायर फायनल डिसिजन या ठिकाणी द्यावा लागेल, कारण ज्यावेळेला बघूया आता दिसते का.
ऑन फील्ड अंपायर तुम्हाला तो डिसिजन घ्यावा लागेल, कारण जेव्हा बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल होत असतो मैदानावरती तो फॉलो करण्याचा प्रयत्न कॅमेरामॅन करत असतात. आणि आपल्याकडे 2च कॅमेरा, जर 5-6 कॅमेरे असते तर ही गोष्ट आपल्या या ठिकाणी स्क्रीनवरती आली असती. 46ला 6 स्थिती आहे. तपन गोलंदाजी मार्कवरती. वरद पाटील आणि त्याचबरोबर सचिन केणी मैदानावरती दाखल झालेले आहेत. या दोघांवरती देखील नजर असतील. पुन्हा एकदा पंचांना या ठिकाणी बिझी राहावं लागतंय, सातत्यानं पाहू शकता. विकेट की खूप चांगली आहे. यष्टी रक्षक खूप चांगली कामगिरी करत असताना मैदानावरती काय घडले ते बघूया. थोडासा पुढे सरसत खेळण्याचा प्रयत्न केलाय. यष्टी रक्षक नॉट आउट. कोणतं नुकसान नाहीये. धावसंख्या 46ला 6. साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तर नाहीये. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? ओ हो, रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. धक्का क्रमांक 7. बाईचा इशारा पंचाने केला. तिगरे संघ थोडासा अडचणीत सापडलाय. सुरुवात खूप चांगली केली होती, दर्जेदार केली होती. त्यानंतर बघा काय घडलं होतं. 46ला 7, 47ला 7, 47 for 7 मैदानावरती. आता या मॅच मध्ये सफाळे परिवारचा संघ कमबॅक करतो आहे. नवीन बॅटर नैतिक. आज कुंदनला चहाचं गाणं वाजवण्याची आवश्यकता नाहीये. मॅनेजमेंट किती प्रॉपर आहे बघा. चहा घेतला का, पाणी भेटलं का, जेवण झालं का, सगळं अगदी प्रॉपर आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट सुरू आहे. चांगलं मॅनेजमेंट तिथेही आहे. क्युरेटरने चांगले विकेट बनवले. चारी बाजूला बाउंड्रीचा या ठिकाणी बघायला मिळतात. मातीची विकेट आहे. 47 for 7. तपन स्क्वेअरच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडला जाईल. सचिन बॅक टू द पॅव्हलियन. 8वा धक्का शेवटच्या षटकामध्ये. बघा काय घडलं होतं. आकुटापदा चेंडू ऑन साईडला पूल केला होता स्क्वेअर दिशेनं. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. उत्तम प्रकारचा झेल पकडला गेला. एकूण धावसंख्या आपण पाहूया. आता धावसंख्या झाली बरोबर 47-48 धावांचं आव्हान असणार आहे. सफाळे परिवारचा संघ मैदानात दाखल या ठिकाणी या धावांचा पाठलाग करतात. तर तिगरे एनसीसी चला मैदानावरती. तिगरे एनसीसी मैदानावरती यायचं लवकर. तिगरे एनसीसी चला मैदानावरती. स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत दर्जेदार आयोजन. बॅटिंग कार्ड विशाल आपला भोपळा पडू शकला नाही. साहिल किडे अत्यंत महत्त्वाच्या 4 धाबा. त्यानंतर दर्शन 16 धाबा 10 चेंडूमध्ये. सचिन किडे 2 धाबा. वरद आपला भोपळा पडू शकला नाही. तनिष 6. त्यानंतर आपण बघितलं तर फक्त साहिलनं 9 धाबा केल्या, तर त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या. तर पण बॉलिंग विश्लेषण खूप चांगलं होतं. 2 षटक 16 धाबा 3 गडी बाद केले. वीरेन 1 षटक अत्यंत महत्त्वाचे म्हणजे 10 धाबा 2 गडी बाद केले. सागर 1 षटक 9 धाबा 1 गडी बाद केलाय. तर तरपंच बॉलिंग विश्लेषण 3 गडी बाद केले 16 धाबा देत. संकेत 1 षटक 7 धाबा एकही बळी त्याला मिळाले. पहिला गडी 12 वर, दुसरा 36, तिसरा 42, चौथा 42 वरती. एक्स्ट्राज 2 आहेत. खूप चांगली कामगिरी केली. एक या ठिकाणी लेग बाय आणि एक वाईट बॉलचा इशारा झाला होता. 47ला 8 समीकरण या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती असणार आहे. अतिशय महत्त्वाचा, कारण आता जिंकण्याकरता चेंडू शिल्लक असेल. अर्थात हे 5 षटकांचा खेळ, 30 चेंडू आणि जिंकण्याकरता 48 धावांची आवश्यकता. सामन्याला होते सुरुवात. दुसरा डाव देखील रंगेल, परंतु या ठिकाणी आपल्या अमोघ वाडीमधून या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येत आहेत मिस्टर अजित पाटील. चला वळी आपण मॅच कडे. थोडंसं स्पीडअप करा. लक्ष टार्गेट सेट केले गेले 48 धावांचं. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. याच्यानंतरची मॅच संदीप भाऊ चला प्लीज ओपनिंग पेअर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा. सफाळे परिवार. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. तुर्ताच आपण बघूया. 48 धावांचं टार्गेट सेट केले गेले.
उत्कृष्ट नियोजन या स्पर्धेचं ओपनिंग पेअर. चला सफाळे परिवार, आज आपल्याला टॉप 4 मध्ये एक संघ घेऊन जायचा आहे. त्यासाठी प्रत्येक संघानं थोडंसं कोऑपरेट करा आम्हाला. हायलाइटच्या माध्यमातून आपण बघतायत कशा पद्धतीने 48 धावा बनवलेल्या आहेत. ओपनिंग पेअर सागर आणि सिद्धार्थ की आणखीन कोई बघूया. चला सागर थोडंसं घाई करा. सागर दुमाडा मागच्या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. तर विजय संघ म्हणजे आता खेळलाय तो परिवार मित्र परिवार सफाळी परिवार. ही मॅच यांची चालू आहे ना. आता विळंगीला बाय भेटले, चिखलपाडा यांचे लागेल ना. चिखलपाडा वर्सेस विळंगी. चिखलपाडा विपक्ष विळंगी असा नेक्स्ट मॅच होईल. तर वळूया आपण मॅच कडे. लक्ष समोर सेट असेल सिद्धार्थ आणि सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 48 धावांचं टार्गेट. प्रफुल्ल भाऊ जरा त्यांना चेअर्स उपलब्ध करून द्या डगआउट मध्ये. चला डगआउट थोडस बॅटिंग टीम साठी अवेलेबल करून द्या आपण. प्रेमळ निवेदन असेल. वळते आपण मॅच कडे. महत्वाची मॅच आहे. 48चं टार्गेट सेट केले. थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज असतील फलंदाज. आजचं आपण शेड्यूल पूर्ण करून टॉप 4 मध्ये एक संघ संतोषजी जंगम साहेब. प्रचंड असं क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम. चला स्टार्ट. गोलंदाजी ट्रॅकवर आपण साहिलला बघतोय. मागच्या मॅचचा हिरो. डेडिकेट केली होती मॅच. वरद याला यंगस्टर अंडर 16चा खेळाडू. 6 चेंडू 8 धावा असताना मॅचला त्याने वाचवलं. डिफेन्स केल्या त्या धावा. तोच वरद. सर्वांच्या नजरा असतील साहिलकडे. विकेट हॅट्रिक ज्यांच्या नावावरती आपण बघितलंय तो साहिल. आज मात्र सफाळे परिवारच्या अगेन्स्ट 48 धावा सेव्ह करण्यासाठी तयार झालाय. पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू. अप्रतिम डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं मिड ऑफ रिजनला जातोय. सरळ बॅटने. बी मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय सागर. तर सिद्धार्थला आपण बघतोय लेफ्ट हँड बॅटर. बॅटचा स्विंग या दोन्ही फलंदाजाचा जबरदस्त राहिला. बॅट ड्रिल करण्याची जी ताकद आहे, क्षमता आहे ती अलोट आहे यांच्याकडे. ज्या पद्धतीने ते बॅटला ड्रिल करत असतात. समोर साहिल सारखा एक मातब्बर खेळाडू आहे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ज्याने आपल्या नावावरती नोंदवलंय तो गोलंदाज आहे. बेस्ट बनाम बेस्ट असा मॅच, असा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने आपण सिद्धार्थला बघतोय. समोर आहे साहिल. SS मधलं एक चांगला सिद्धेश. संघर्ष बघायला मिळते. थोडंसं स्पीडअप करा. आणि फिल्डिंग टीमला एक विनंती असेल, कोणीतरी एकच संघ नायक बना जेणेकरून चांगली फील्ड तुम्हाला अरेंज करता येईल. पहिला चेंडू आणि त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन साहिल तयार. उलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हर्स मिड ऑफ रिजनला खेळलाय. एक लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण बघतोय. एक धाव परिपूर्ण धावसंख्या 2 वर स्थिरावले. 48 धावा आहेत. एक चांगलं स्कोर मी म्हणेन. टफ टार्गेट म्हणायला हरकत नाही. एक बॅलन्सिंग मॅच आहे. चांगल्या मागच्या मॅच मध्ये सागर दुमाडा जबरदस्त चमकले होते. यावेळेला वाईड बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं धावसंख्या 4 वर फ्लाय झाले. 1+1 वाईड बॉल. थोडासा वेग देण्याचा सायलेन्सचा प्रयत्न होता. 4 धावा आपण बघतोय. पुढचा चेंडू घेऊन तयार साहिल. कोलवा टप्प्याचा चेंडू. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न.
मिड विकेटला मात्र पूर्णतः झेलमध्ये कन्वर्ट झालाय. पहिला धक्का लागतोय. लेफ्ट हँड बॅटर सिद्धेश जात आहे डगआउट कडे. विकेट नंबर 1 गॉन. सन्युमान रवींद्र बाबर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संकट काळामध्ये दाखल झालेले आहेत रवींद्र. मागच्या मॅच मध्ये एक चांगली इनिंग बिल्ड केली होती सागर दुमाडा आणि रवींद्र बाबर याने. इथे गरज आहे पुनश्च या दोघांना एक चांगली खेळी साकारण्याची. आमच्या मुख्य मंचावरती आपण बघतायत चिखलपाडा ग्रामपंचायत उपसरपंच साहेब विंकोश सुरेश म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2500 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य आलेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आणि थँक्यू म्हणते आम्ही विंकोजी म्हात्रे साहेबांना. एक चांगले दाते आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांचा उत्कर्ष असाच होत राहो हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. पुढच्या स्टेपवरती नक्कीच आम्हाला ते दिसतील. वळूया मॅचकडे. गोलंदाज तयार साहिल. रवींद्र बाबर ऑन स्ट्राईक. ओ स्टेप आउट करून हलकासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग आहे. डॉट बॉल आलाय. 48 ला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. आणि एका बाजूने साहिलचं डिसिप्लिन नजाकत वेगवान चेंडूचा मारा लेंथ इन लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी थोडंसं प्रेशर कन्वर्ट करते सफाळे परिवाराकडे. वाटपणे लिमिट ऑफला फक्त दिशा देत आहेत. एक धाव परिपूर्ण धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचते. अमर पाटील आम्हाला सांगतायत 5 धावा झालेले आहेत. 25 चेंडू आणि 43चं इक्वेशन. उत्कृष्ट अप्रतिम असा मॅच. विजयाच्या समीप पोहोचण्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळीची आवश्यकता. जागा बनवून खेळलाय. उडवला चेंडूला मिड विकेटला. मिस टाइम शॉट. ओ माय गॉड. झेल सुटलाय. षटकारी आलाय. धावसंख्या 6 नेपलाय होताना पोहोचते डबल डिजिट 11 वरती. मोठ्या फलंदाजाचा झेल रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल कसा सोडलाय. मिड विकेटला इझी होता परंतु थोडंसं जम घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न आणि तदनंतर चेंडू झालाय सरळ फरार. 6 धावांसाठी 11 झालेले आहेत. 24-37 असं इक्वेशन शेष आहे. चला तिगरे संघ एनसीसी तिगरे टीम मीटिंग कमी करा प्लीज. आम्ही सांगतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नका. आज आपल्याला टॉप 4 मध्ये संघ घेऊन जायचा आहे. त्यासाठी प्रत्येकानं मला कोऑपरेट करा. जास्तीत जास्त क्रिकेट आणि कमीत कमी टीम मीटिंग हे आजचं उद्दिष्ट आपलं राहिलं पाहिजे. सफाळे संघानं कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घेतली नव्हती. एक जमेची बाजू आहे आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल आपल्याला ठेवावं लागेल. एनसीसी तिगरे संघ काफी बड़ा मुकाबला, काफी बेहतरीन मैच, कशमकश. विशाल को बुलाया गेंदबाजी के लिए 24 में चाहिए 37. मैच अभी भी उस जगह में खड़ा है जहां पर कोई भी जीत सकता है, बैटिंग टीम या फिर फील्डिंग टीम. फिलहाल चलेंगे विशाल की तरफ अराउंड विकेट गेंदबाजी के लिए. धीमी गति की गेंद ओरिजेंटल बैट में खेला है. मिड विकेट में प्रोटेक्शन है. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. स्कोर में इजाफा 12 के ऊपर स्कोर पहुंचता हुआ इस समय. एक तरफ तालियों की गूंज, दूसरी तरफ थोड़ा सा टेंशन, एक तरफ लिटिल एक्शंस नजर आ रहे हैं क्योंकि जीतना है. अमोल पाटिल स्मृति ट्रॉफी में हमें जाना है टॉप 4 में, इसीलिए प्रयास करते हुए निरंतरता के साथ में दोनों ही टीमें. अगली गेंद बना के शॉट खेलना चाहते थे. मिस टाइम हो चुके. यस नो. और यहां पर नो. कैच नहीं भाई. आधा मैच आपने छोड़ा है. 1 से स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर इस समय 13 के ऊपर पहुंचता हुआ 13 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. क्या छोड़ दिया है. कहते ना जिंदगी एक अभिलाषा है, गजब इसकी परिभाषा है. ये मत पूछना कि जिंदगी क्या है, सवर जाए तो तकदीर है, बिखर जाए तो तमाशा. कैच यहां पर छोड़ा है. स्कोर 13 के ऊपर पहुंचता हुआ. इस बीच अगली गेंद तैयार. विशाल सामने रविंद्र. धीमी गति की गेंद, हल्का सा ड्राइव करना चाहते थे. डॉट बॉल आ चुकी है. चिंता अब साफ नजर आएगी भाई क्योंकि बीच मैदान में जो सस्पेंस चल रहा है, जो प्रेशर है काफी बड़ा है.
मैदान के बाहर से वो प्रेशर को आप महसूस नहीं कर सकते, जब मैदान के अंदर आप चाहते हो तो उस सिचुएशन को हैंडल करने के लिए पेशेंस चाहिए आपके पास। इस बीच अगली गेंद, इस बार हल्का सा खेल दिया गया, एक बार फिर पॉइंट रीजन में सिंगल का इजाफा, एक से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 14 रन स्कोर कार्ड के ऊपर, 34 रनों की आवश्यकता, 20 गेंदे। अब मैच धीरे 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 बड़ा बनता जा रहा है। पलटी पलटी फैंसी शॉट, अंपायर पूछते कि इस बात का किया अपील, क्योंकि बल्ले लेग बाइज की जरूर सिंगल का इजाफा, 21 स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ रन 15। अब 33 की दरकार है। अप्रतिम मैच, बेहतरीन टूर्नामेंट, लाजवाब प्रतियोगिता, कारवा चल पड़ा है जो चौथे दिन के ऊपर आ चुका है। थोड़ी सी दिशाहीन अतिरिक्त गेंद डाली गई है, सिंगल रन का इजाफा। जिस तरह से पंछी हवा में उड़ते हैं, परों को खोलते हैं, उस हिसाब से अंपायर ने दोनों हाथ खोल दिए और कहा भाई दोबारा डालनी है गेंद आपको। एक से स्कोर आगे बढ़ेगा, स्कोर इस समय पहुंचता हुआ 16 रन ऑन स्कोर कार्ड, 32 की दरकार, आवश्यकता भी है। रविंद्र बाबर ऑन स्ट्राइक। इस बार सम्मानजनक खेला है, इसे लिमिट ऑफ में गेंद को खेलते हुए एक लेके स्ट्राइक के अपने पास रखेंगे और की हुई है समाप्ति। चाहिए 18 गेंदे और 31 रनों की दरकार। चलेंगे नेक्स्ट मैच की टॉस की तरफ, जहां पर स्टार बिलंगी के सामने दो हाथ करती हुई नजर आएगी दौर कमाई चिकलपाड़ा। दोनों ही बड़ी टीमें हैं। मैं चाहूंगा प्रशांत जी आप टॉस करें और वहां पर टॉस बॉक्स में नजर आएंगे हमारे साथ संदीप जी किनी साहेब। 18-31 इक्वेशन आहे, धावसंख्या अमर पाटील दर्शवताना झाल्या त्या 17 धावा। जबरदस्त मॅच, 10.33 सरासरीने 31 बनवायची आहे आणि मॅच चांगल्या स्थितीमध्ये सध्या आहे। साहिल संघाचा तारणहार, साहिल संघाची रीड की हड्डी, बॅकबोन। एनसीसी तिगरी संघाचा तो दाखल झालाय। समोर आपण बघतायत रवींद्र बाबर, अनुभवी विस्फोटक बॅटर, आणि त्यांच्या समवेत आहे सागर दुमाडा। मॅच रंगणार आहे। पहिला चेंडू साहिल, चिकलपाडा टीम कॅप्टन आणि शॉट विलंगी Safe zone संघाचा मध्ये. कॅप्टन आपण घ्यायचं। विलंगी संघाचा कॅप्टन चिकलपाडा। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धावसंख्या 18 वर पोहोचलंय। आता मात्र काय असेल गेम प्लॅनिंग, रवींद्र बाबर आणि सागर दुमाडांचं गेम प्लॅनिंग असेल आपल्याला या येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 2 तरी मोठे शॉट खेळायचे आहेत, आणि साहिलचं प्लॅनिंग असेल इथे एक ब्रेक थ्रू। पुढचा चेंडू फक्त स्लाइस केले हळवारपणे, एक धाव मिळेल, चांगलं शतरक्षण। धावसंख्या 1-19 वर स्थिरावलंय। 16-29 असं इक्वेशन। मॅच इज ऑन। जबरदस्त मॅच। प्रत्येक चेंडूवरती स्ट्रगल करावं लागते, प्रत्येक चेंडूवरती मेहनत करावी लागते, कारण विजय हा सहजासहजी इथे मिळणार नाहीये। साहिल तयार। यावेळेला आपण बघताय सचिन येत आहेत, परंतु थोडासा चेंडू ट्विस्ट झाला, डायबर्ट झाला। तद्वारे धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20 28 ची गरज आहे। थोडेसे क्रॅम्प आल्यासारखे वाटतात रवींद्र यांना, परंतु प्रयत्न चालू आहे। सागर दुमाडा यांच्याकडे लक्ष केंद्रित केलंय। जी विस्फोटक नॉक त्यांनी पहिल्या मॅच मध्ये खेळली, असे शॉट या मॅच मध्ये येतील का तेही बघावं लागेल। ओ वेग वेग आणि वेग, साहिल जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल आपण या ठिकाणी बघू शकाल। निर्धाव चेंडूची सांगता, येणारे चेंडू आहेत या षटकातील 2, म्हणजे 14 मध्ये बनवायच्या ते 28। 200च्या स्ट्राईक रन रेटने जावं लागेल तुम्हाला पुढे मॅचला जिंकण्यासाठी। साहिलने प्रभावी मारा केलाय, जखडून ठेवले सागर दुमाडा एक विस्फोटक बॅटरला।
अप्रतिम बॅकफुट पंच बघायला मिळतोय. चेंडूला उडवलंय, चेंडू सरळ जातोय कव्हर पॉइंट मध्ये. दुसऱ्या धावेचा अटेम यशस्वी. चांगली बॅटिंग आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचते ती तब्बल 22 वरती. 13-26. 13 चेंडू 26 धावा, 26 धावा 13 चेंडू. असं साहिल आपल्या स्पेल मधला अंतिम चेंडू. फक्त ड्राईव्ह केले, हलकस सिंगल परिपूर्ण होते. दुसऱ्या धाबेसाठी डेंजर इन कडे येतात, स्ट्राईक इन कडे 2 धाबा परिपूर्ण. 12 मध्ये बनवायच्या त्या 24. थँक्यू अजित. अत्यंत महत्वाचा सामना यानंतर बिलिंगे आणि चिखलपाडा या 2 संघादरम्यान ज्येष्ठ कबड्डीपटू जगन्नाथ घरत आमच्या बरोबर आहे. टॉस बॉस मध्ये आपण करूया टॉस. टॉस का बॉस? अमोल पटेल विलंगी संघाने टॉस जिंकलेला आहे. थोडं शोले स्टाईल झालं का? अतिशय महत्वाचा टॉस जिंकला. काय निर्णय घेणार? शतरक्षण. शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघांना. शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. जगन्नाथ घरात तुमचंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. चिखलपडा तुम्हाला शुभेच्छा असतील. विलंगी संघाने जिंकला टॉस आणि लगेचच त्यांनी सांगितलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या मॅच मैदानावरती सुरू आहे, रंगतदार आहे. जाऊया अजित पाटील मायक्रोफोनवरती दाखल होत्या. चला वळूया मॅच कडे. 12-24 झालेले आहेत. आधा सफर तय हो चुका है, आधा सफर शेष है. काफी बड़ा मैच. कैच को छोड़ा है सागर का और सागर जब चार्ज हो जाएंगे तो मैच का रुख ही अलग होगा. 12 गेंदे 24 रन की जरूरत. गेंदबाजी में सचिन को बुलाया है. सचिन तो या ठिकाणी सचिन. समोर आहेत ते रवींद्र बाबर. ओ व्हॉट अ शॉट. अफलातून शॉट. सरळ लॉंग लेगला क्लिअर करताना आपण बघतायत चौकार आलाय. रवींद्र बाबर यांच्या पाठमधनं आलेला हा ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर. आता 11-20. 11 चेंडू 20. काय एलिव्हेशन आहे रवींद्र बाबर यांचं. चेंडू चांगला होता परंतु त्याहूनही प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन, मिडल ऑफ द बॅट, बिहाइंड द विकेट, लॉंग लेगला क्लिअर करणारा, जमिनीला गुदगुल्या करणारा चौकार. इथे मिस टाइम झालाय. झेलचं परिवर्तन. झेल कॅच बघायला मिळतोय. हलकासा गती परिवर्तन आणि रवींद्र बाबरचा संपलाय खेळ. 10-20. 10 चेंडू 20 धावा. चला न्यूमॅन कोण असेल नवीन बॅटर. चला 4:30 वाजलेले आहेत. सागर मंडळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 10 चेंडू 20 धावांचं इक्वेशन आहे. कुछ भी हो सकता है भाई, कुछ भी हो सकता है. पण बघतोय सागर मंडळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 10 मध्ये 20. इथून 2-3 चांगले चेंडू हाताळायचे सचिनला आणि इथून एक चांगला मोठा टायमिंग शॉट. मैच की पूरी सिच्युएशन चेंज हो जाएगी. चांगलं आपण बघतायत आमचे कॅमेरामॅन सागर मंडलला कव्हर करतायत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर आहे सागर दुमाडा आणि इथून सागर मंडळ. 10 चेंडू 20 धावा. टार्गेट एवढं मोठं नाहीये आणि एवढं सोपंही नाहीये. जबरदस्त मॅच, अतिशय उत्कृष्ट मॅच आपण बघतोय. कहते ना हंस तो मरते हुए भी गाता है, मोर तो नाचते हुए रोता है. ये जिंदगी का फंडा है बॉस. दुखों वाली रात नींद नहीं आती और सुखों वाली रात चैन से कौन सोता है. ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, टूट जाए वो कभी संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता. चेंडूला एक्झिक्यूट केले बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव परिपूर्ण करतील. आता 9-19. 9 चेंडू 19 ची गरज आहे. मॅच चांगली आहे, अतिशय सुंदर मॅच आपण बघताय. सर्वांच्या नजरा सागरकडे लागलेल्या आहेत. सागर ज्याला एक जीवनदान मिळालंय. समोर सचिन आहे, अनुभवाचा भंडार आहे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट ज्याने हाताळलंय तो सचिन.
अल्टी पलटी फॅन्सी शॉट, फटका फसलाय का? तर यस, सागरच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप, पूर्ण विराम. चला न्यूमॅन, 8 मध्ये 19 बनवायच्या. थोडस स्पीडअप करा, वॉर्मअप करत आपण या मैदानाच्या आतमध्ये. 8-19 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. अमोल पाटील स्मृती चषक पर्व, चौथं एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित अशी स्पर्धा, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, एक लखपती टुर्नामेंट. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण बघतोय 1,00,000 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी. चला थोडस घाई करा प्लीज, घाई करायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. शेखर, 8 मध्ये 19 बनवायचे आहेत. 8-19, थोडीशी घाई करा प्लीज. 8-19 इक्वेशन आहे. आठ 19, चांगली गोलंदाजी सचिन यांच्याकडनं बघायला मिळते. गतीवरती थोडस नियंत्रण, टप्प्यावरती नियंत्रण. फुलटॉस चेंडू, गॅप शोधलाय, जाईल सीमारेषेच्या बाहेर. स्लोवर वन फुलटॉस शेखरच्या बॅटमधून येतोय. चौकार. आता येणारे 7 मध्ये बनवायचे ते 15 मॅच. चला अंतिम चेंडूकडे जाऊया षटकातील. 7-15 मॅच बॉल आलाय. 7 मध्ये 15 बनवायचे आहेत. त्याच्यानंतर विळंगी संघाने टॉस जिंकलाय. जशी मॅच संपेल आपण शतरक्षण पीव रचायचं आहे. 7-15 सचिन यांचा हा चेंडू. आणखीन एक फुलटॉस आणि हाही आलाय षटकार, लोअर फुलटॉस. आणि 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा. आता मॅच मध्ये आले ट्विस्ट. 6 चेंडू 9 ची गरज. 6 चेंडू 9 ची गरज आहे. शेखरने मात्र चला फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. टीम मीटिंग. 6 मध्ये 9 ची गरज. आपण बघितलं फुलटॉस चेंज ऑफ द पेस होता, परंतु कुठेतरी स्लोअर वन फुलटॉस त्यासाठी तयार होते. चला वेळ जातोय मित्रांनो. आजचं शेड्यूल आपल्याला परिपूर्ण करायचं आहे, याची नोंद असू द्या. एनसीसी तिगरे संघ 6 मध्ये 9. स्क्रीन मध्ये आपण बघू शकाल डिस्प्ले झालंय. 6 बॉल 9 रन की जरूरत. पुनश्च आल्यात वरद. वरदहस्त राहिलाय मागच्या मॅच मध्ये ज्याचा, तो वरद. अंडर 16 चा खेळाडू वरदच्या समोर आहे. तिथे सागर मंडल. पूर्णतः ऑन साइडला प्रोटेक्शन आपण बघतोय. लॉंग ऑन, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ आणि त्यानंतर कव्हर पॉइंट. अतिशय सुंदर टॅप केलाय चेंडूला. एक धाव मिळेल. 5-8. 5 मध्ये 8. चांगली गोलंदाजी आहे वरदकडे. मागचे 6 चेंडू ज्या पद्धतीने त्याने हाताळलेले आहेत हे दर्शवताना, जरी युवा गोलंदाज असला, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव नसला, तरी 100% आम्ही देऊ हा आत्मविश्वास बरंच काही सांगून जातो. चुकी झाले का बघायचं आहे. कडा घेतले बॅटची. एक धाव मिळेल. थर्डमॅनला मात्र फील्ड केले. शॉर्ट थर्डमॅनला. 4-7. 4 चेंडू 7 ची गरज. आणि इथे बिमर साठी फलंदाजानं चॅलेंज केले. आपण बघू शकाल उच्च न्यायालयामध्ये हा चेंडू जातोय. काय घडलं एक्झॅक्ट तिथे, बिमर आहे की नाही. बिमर असेल तर मात्र एक जमेची बाजू आहे सफाळे परिवारासाठी. आणि चांगला चेंडू असेल तर थोडंसं का होईना जे प्रेशर आहे
पण बघतोय हा हा 52-53 का हा इट्स अ फेअर बॉल. पण या ठिकाणी बघतोय येणाऱ्या 5 मध्ये बनवायच्या त्या 4-7. बघूया पुढचा चेंडू. प्रतिम शॉट सिलेक्शन लॉंग. एक्सा कव्हर्स मध्ये आपण बघताय एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. आता 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 4 जर आल्या सुपर ओव्हर होईल, परंतु वेळेचा अभाव आई भरपूर महत्वाचा आहे. बघूया प्रत्येकाला जिंकायचं आहे ते आणि कोणालाही वाटणार नाही दोन्ही संघाच्या चाहत्यांना की सुपर ओव्हर हो. 3 मध्ये 5 ची गरज आहे. रवींद्र बाबर कलात्मक क्रिकेट खूप चांगलं खेळताना समोर वरच सारखा एक युवा गोलंदाज आहे. मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सागर मंडल आणि या वेळेला मिस टाइम शॉट झालाय. बॉल हवेमध्ये आहे आणि एक अप्रतिम झेल सागर मंडलच्या खेळीला लागतोय. पूर्ण विराम. आता 2 मध्ये बनवायच्या त्या 5. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. 2 चेंडू 5 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. न्यू बॅटर आकाश. आकाश सुमडा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 2 मध्ये 5 ची गरज आहे. दोन चेंडू 5 ची गरज. जुनी संधी आहे, समान संधी आहे. आकाश आलेले आहेत. नाम में क्या रखा है, खेळी साकारणं गरजेचं आहे. वरद मात्र मागे जात आहेत. थोडंसं स्पीडअप करा. जिनका नाम आकाश है वो भी ग्राउंड फ्लोर पे रहता है. जिसका नाम प्रथम है वो भी क्लास में आखिर आता है, आखिरी में आता है. जिसका नाम लक्की है उसका भी बैड लक चलता है और जिसका नाम आरती है वो कभी मंदिर में जाती ही नहीं. नाम में क्या रखा है, आगे देखेंगे मैच में क्या रखा है. प्रतिम शॉट सिलेक्शन. सिंगल पूर्ण होईल का, दुसऱ्या प्रयत्न असेल का आपण बघतोय. शेवटच्या चेंडूवरती आता हवे आहेत 4 धावा. आणि या फलंदाजाची खासियत आहे की अनेक चौकार षटकार मारलेला आहे. म्हणजे त्याच्याकडे क्षमता आहे. त्यांनी जी जिम्मेदारी घेतली ना ती कौतुकास्पद आहे. ते महत्वाचं आहे. मॅच एवढा सस्पेन्स आहे मॅच मधला की शॉन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलेले आपण बघू शकाल. त्यांनाही मोह झाला या मॅचचा जवळून बघण्याचा. 1 चेंडू 4 ची गरज. फलंदाज आहे ते या ठिकाणी शेखर. अंतिम चेंडू टाळ्यांचा गजर. 4 ची गरज आहे. बघूया पुढचा चेंडू घेऊन तयार वरद. वरद तयार होताना आणि या वेळेला आपण बघतायत ओ माय गॉड फुल टॉस. आणि काय मॅच जिंकले सफाळे परिवाराने.
चला सेलिब्रेशन आपलं थोडंसं लगेच करून मागे या आणि फील्ड विळंगी संघ त्वरित फील्ड अरेंज करून घ्या आपण. जबरदस्त मॅच. फुलटॉस चेंडूवरती सर्व चौकार आलेले आहेत, परंतु चांगली गोलंदाजी वरद यांची मानावी लागेल, कारण वरद हा एक 16 वर्षाचा खेळाडू आहे. यंगस्टार आपल्याला बघायला मिळतोय. मागचंही षटक त्याने विदाऊट एक्स्ट्रा चेंडू हाताळले आणि याही मॅचमध्ये त्याने एकही एक्स्ट्रा चेंडू हाताळलेला नाही. हा त्याचा प्लस पॉईंट आहे. जिंकणं हरणं होत राहतं, परंतु प्रेशर त्याने जो हँडल केलेला आहे तो वाखाणण्याजोगी आहे. वळते आपण प्लेअर ऑफ द मॅचकडे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल शेखरला. त्याने मॅच जिंकून दिलेली आहे. सन्माननीय संतोष ची घरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्पर्धेचे आयोजक सर्वे सर्वा आमचे मार्गदर्शक सन्माननीय संतोष सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. शेखर या त्वरित. एक चेंडू आणि 4 धावा असताना काय विजयश्री खेचून आणलाय. कुठेतरी एनसीसी तिगरे संघाने टाकलेले फुलटॉस चेंडू या मॅचला त्यांच्यापासून दूर घेऊन गेले. मग सचिनचे 2 चेंडू आपण बघितले, त्याच्यावरती चौकार आणि षटकार आला आणि अंतिम क्षणामध्ये सुद्धा फुलटॉस चेंडू होता, त्याच्यामुळे चौकार आला. शेखर या आपण. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा सामना आहे. त्याची माहिती टॉस करताना आपल्याला दिलेली आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. सामना 4 षटकांचा असणार आहे. सफाळे परिवार आणि त्याचबरोबर तिगरे एनसीसी. चला शेखर या, थोडीशी घाई करा. जबरदस्त विनिंग शॉट, मॅच फिनिशर. टाळ्यांच्या गजरामध्ये होतंय त्यांचं स्वागत. आमचे मार्गदर्शक या स्पर्धेसाठी ज्यांचा एक मोठा रोल आहे, सन्माननीय संतोष सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून इनर आणि विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघतायत सॉक्स. गुड जॉब शेखर. शेखर काय म्हणशील, किती धडधड झाली होती. 1 चेंडू 4 धावा असताना 2 चेंडू 5 धावा होत्या. नॉन स्ट्रायकिंगकडे तो उभा होता. तुझ्या मनामध्ये काय होतं की मला स्ट्राईक घ्यायचीच आहे, आणि स्ट्राईक आल्यानंतर चा तुझा जो प्रयत्न आहे तो वाखाणण्याजोगी राहिला. तर मला ऐकायला आवडेल की नॉन स्ट्रायकिंग असताना तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं. स्वतः मला विश्वास होता मी मारेन असं मॅच संपवून सर. आणि फुलटॉस होता. अभिनंदन.